नवोदय प्रवेश परीक्षेच्या सराव प्रश्नपत्रिकेमधील आपण विभाग 3 भाषा विषयाचा असणार आहे तो आपण आता सोडवणार आहोत। या ठिकाणी मी जुन्या परीक्षा पद्धतीनुसार 76 ते 100 एवढे म्हणजे 25 प्रश्न 5 उतारे घेतलेले आहेत। आताच्या प्रश्नपत्रिकेमध्ये सध्या 4 उतारे आहेत। उतारे दिलेले आहेत त्या उतार्यावरील आपल्याला उतारा नीट वाचायचा आहे। त्यावरील 5 प्रश्न दिलेले असतात त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला पर्यायामधून शोधायची आहेत। उतारा पहिला आम्ही घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही तो वाचून घ्यायचा आहे। आता त्यावरील आपण प्रश्न सोडवूया। पाण पक्षी म्हणजे असे पक्षी की जे या पर्यायामधील उत्तर आहे आपलं पोहू उडू आणि पाण्यात बुडी मारू शकतात। या ठिकाणी पाण पक्षी म्हणजे पोहू शकतात उडू शकतात आणि पाण्यात बुडी मारू शकतात म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं बरोबर आहे। त्यानंतर पुढील प्रश्न सर्वांना माहित असलेले या अर्थाचा उत्तरातील शब्द कोणता आहे तर विस्मयकारक तर होऊ शकत नाही, स्थलांतरित म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागी जाणे, महत्त्वपूर्णही असू शकत नाही, म्हणजे प्रसिद्ध असलेले काय असते सर्वांना माहित असलेले असतात। त्यानंतर पुढील प्रश्न पहा पाण पक्षी जास्त प्रसिद्ध कशासाठी आहेत तर पाण पक्षी जास्त प्रसिद्ध कशासाठी आहेत वल्लवण्यासाठी मदत करणाऱ्या पडदा असलेल्या पायांसाठी प्रसिद्ध आहे। वॉटरप्रूफ असण्यासाठी हे पद्धतीचे जे 3 पर्याय आहेत ते चुकीचे आहेत। वरील उतार्यातील स्थलांतर करणारे या शब्दाचा अर्थ काय आहे तर वरील उतार्यातील स्थलांतर करणे या शब्दाचा अर्थ आहे की हवामानातील बदलांबरोबर दुसऱ्या प्रदेशामध्ये गमन करणारे, म्हणजे एका प्रदेशातून ते काय करत असतात दुसऱ्या प्रदेशामध्ये स्थलांतर म्हणजे जागा बदलत असतात। या उतार्यासाठी शोभणारे एक शीर्षक कोणते असेल तर या उतार्यासाठी शीर्षक पहा 4 पर्याय वाचून हंसाचा थवा, वॉटरप्रूफ, पडद्याच्या पायांचे पक्षी, पाण पक्षाचे विस्मयकारी जग। तर पर्याय 4 जो आहे तो आपल्याला योग्य वाटतो। दुसरा उतारा आहे आपल्या उतारा वाचून घ्यायचा आहे। आता त्यावरील पहिला प्रश्न आपण पाहूया। आंब्याच्या सालींचा ढीग कोठे पडला होता। आता आंब्याच्या सालीचा ढीग पडला होता उतारावरून आपल्याला समजते की तो रस्त्याच्या बाजूला। गालिब आपल्या मित्राबरोबर गच्चीवर काय करीत होता तर गालिब आपल्या मित्राबरोबर गच्चीवरती मित्रांशी बोलत होता। त्यानंतर बापडे पहा गाढवाला सुद्धा आंबे आवडत नाहीत। येथे गाढव हा शब्द वापरला आहे कुणासाठी वापरलेला आहे मूर्ख प्राण्याला उद्देशून या ठिकाणी वापरलेला आहे। खरोखर फक्त गाढवालाच आंबे आवडत नाहीत या वाक्याचा अगदी संभवनीय अर्थ असा की आता याचा अर्थ असा होतो की मूर्खांना आंबे आवडत नाहीत या प्रकारे अर्थ त्याचा होतो कारण गाढव हा शब्द मूर्खासाठी मूर्ख प्राण्यासाठी उद्देशून वापरलेला आहे। उर्दू हा शब्द पुढीलपैकी काय आहे तर उर्दू ही जात वसाहत किंवा भाषण नसून ती एक भाषा आहे। तिसरा उतारा या ठिकाणी आहे तो वाचून घ्यायचा आहे। आता त्यावरील आपण पहिला प्रश्न सोडवूया। पूर्वी लोकांना वाटत असे की अंधत्व म्हणजे काय दूर करता येत होते, एक भार नव्हते का, दूर करता येणे शक्य नव्हते का, टाळता येण्याजोगे होते। तर या उतार्यावरून आपल्याला दिसते की दूर करता येणे शक्य नव्हते। आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान नेत्र बँकांना करण्यासाठी लोक पुढे येत आहेत कारण काही अंध व्यक्तींना आपले डोळे विकण्याची त्यांची इच्छा असते। काहींची इच्छा असते की जे आंधळे व्यक्ती आहेत की त्यांना आपण जर डोळे नेत्रदान जर केले तर त्यांना त्याचा उपयोग होईल यासाठी नेत्रदान करतात। जगात अंध व्यक्तीची संख्या अगदी कमी आहे खूप जास्त आहे कशी आहे तर खूप जास्त आहे। त्यांचा काही उपयोग नाही इथे त्यांचा म्हणजे काय तर त्यांचा म्हणजे अंध व्यक्तींचा। त्यानंतर पुढीलपैकी इंग्रजी शब्द कोणता आहे आता नेत्र अंध डॉक्टर आणि जग यामधील इंग्रजी शब्द डॉक्टर आहे आपल्याला सरळ समजतं कारण याचा मराठीत अर्थ वैद्य असा होतो। उतारा 4 वाचून घ्यायचा आहे। मगरींविषयी हा एक उतारा दिलेला आहे आपल्याला त्यावरील आपण पहिला प्रश्न सोडवूया। मगरी लवकरच नष्ट होऊ घातलेल्या जाती आहेत म्हणून त्यांना ठार मारले पाहिजे, माणसाळले पाहिजे, संरक्षण दिले पाहिजे तर संरक्षण दिले पाहिजे ना की साखळदंडाने बांधले पाहिजे। त्यानंतर मगरींची बाळे काय खातात असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर उतार्यामधूनच आपल्याला सांगता येते की मगरींची बाळे ही किडे खातात।
पुढीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? तर वरील तिन्ही उदाहरण आपले विधान हे बरोबर आहेत. फक्त मगरींची फक्त एकच जात भारतात आढळते हे विधान इथं बरोबर नाही. कारण उतार्यामध्ये असं सांगितले की भारतामध्ये मगरीच्या 3 जाती आढळतात असे सांगितलेलं आहे. मगरीचे डोळे डोक्याच्या वरच्या भागात नसते तर काय झाले असते? तर काय झाले असते? तिला पाण्याच्या वरती पोहावे लागले असते. ते वर असल्यामुळे ती मगर काय करू शकते? खाली पूर्ण पाण्यामध्ये लपून राहून फक्त तिचे डोळ्याने ती काय करू शकते? पाहू शकते की शिकार आली आहे नाही, किती जवळ आहे, किती लांब आहे. त्यानंतर भक्ष हा शब्द कोणत्या अर्थाने वापरलेला आहे? भक्ष हा शब्द अन्न या अर्थाने वापरलेला आहे. उतारा 5वा आपण वाचून घ्यायचा आहे. या उतार्यामध्ये स्त्री शिक्षणाचं महत्त्व या उतार्यात सांगितलेलं आहे. तर त्यावरील पहिला प्रश्न पाहूया. स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करीत आहेत. आर्थिक क्षेत्रात, घरकामात, राष्ट्रीय विकास क्षेत्रात की शिक्षणामध्ये? तर राष्ट्रीय विकास क्षेत्रामध्ये. इथं दिलेलं आहे राष्ट्रीय विकासाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न, मानवी जीवन विकासामध्ये कशाला महत्त्वाचे स्थान दिलेले आहे? तर मानवी जीवन विकासामध्ये शिक्षणाला सर्वात महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. स्त्रियांना शिक्षण दिले गेले नाही तर काय होईल? तर स्त्रियांना शिक्षण नाही दिले गेले तर समाज मागासेल. शिक्षणाविषयी माणूस कसा होतो? धाडसी, जबाबदार, अंधश्रद्धाळू की पाशवी होतो? तर तो पाशवी होतो. त्यानंतर पुढे पहा, उतार्यात कोणता जोडशब्द आला आहे? तर उतार्यामध्ये रीतीभाती हा जोडशब्द आलेला आहे. अशा प्रकारे आपण सराव प्रश्नपत्रिकेतील भाषा हा विषय आपण सोडवलेला आहे.